कोसळणारी कुटुंब व्यवस्था आणि हरवलेली नाती एक चिंतनाचा विषय बनलेला आहे माहिती आहे का आजकाल. कारण का काय झालं आहे, नात्यामधला जो विश्वासाचा पाया आहे ना तो डगमगायला लागला आहे कुठंतरी. आज आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथं घराच्या भिंती खूप सुरक्षित झाल्यात, खूप मजबूत झालेत, पण मनाची जी दारं आहेत ना ते कुठंतरी कमकुवत होत चालले. आपण प्रगती खूप करतोय, आपण पैसा पण खूप कमवतोय, पण आपण एक माणूस म्हणून ना कुठेतरी कमी पडतोय नक्कीच. एक काळ होता आपण म्हणायचो की बाबा बाहेरच्या जगावर विश्वास ठेवू नका, तिथं फसवणूक होते, तिथं लोक चांगली नसतात. मग आपण म्हणायला लागलो की शेजाऱ्यांपासून जरा जपून राहा, त्यांच्यापासून धोका असतो, शेजारी चांगले नसतात. तुम्ही ऐकलंच असेल. पण आजची परिस्थिती त्यापेक्षा भयानक आहे. ज्याच्यासोबत तुम्ही लग्न करता आणि आयुष्य काढायचा विचार करता तीच बायको तुम्हाला मारायचा कट रचते. आज जेव्हा या अशा बातम्या ऐकतो ना आपण तेव्हा अंगावर काटा येतो. पती कामावर जातो आणि मागं पत्नी त्याच्या मृत्यूचा कट रचते. कशासाठी? एक क्षणिक सुखासाठी किंवा स्वार्थासाठी. आणि यात आपल्या संस्कृतीचा पराभव आहे माहिती आहे, की आपण एवढं सगळं दिलं पण संस्कारच द्यायला विसरलो. आता यात कायद्याचा गैरवापर आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा अनुकर का होतं माहिती आहे? लग्न झालेली लग्न झालेली महिला जर बाहेर कुठेतरी ती संबंधात असेल तर कायदा फक्त घटस्फोट घेऊ शकता इथंपर्यंतच मान्यता देतो. तुम्ही घटस्फोट घेऊ शकता या कारणाचा वापर करून, बरोबर. तुम्हाला मारायला वगैरे काही बंदी नाही आहे, पण त्यानं तो गुन्हा करूच नये म्हणून बंधन नाही आहे, बरोबर. रस्त्यावरचा सिग्नल तोडला तर कायद्याला काळजी आहे की सिग्नल तोडणाऱ्याला दंड लावला जातो त्याच वेळेला. पण इथं आयुष्य बर्बाद होतं लोकांचे, तिथं बंधन नाही आहे, तिथं त्यांना समजवणं नाही आहे. लग्नाआधी लिव्हिंगमध्ये राहून स्वतःचं शारीरिक शोषण होऊ देणं हा गुन्हा नाही आहे. विष पिऊन मरणं, आत्महत्या करणं हा गुन्हा आहे, बरोबर. तेव्हा त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही, की त्याने केली नाही पाहिजे म्हणून कायदा मदत करतो. मग ज्यावेळेस हे दोन घरं बरबाद होणार आहेत, जिथं आयुष्य बरबाद होऊ शकतं, तिथं खरं गरज आहे धाक दाखवण्याची, कायद्याचा धाक दाखवण्याची. हे केलं नाही पाहिजे. जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याचं धाडस कायद्यानं केलं पाहिजे. एखाद्या मुलीला पळवून नेतो, ती अशी लग्न करतो, कायदा परमिशन देतो, पोलीस लग्न लावून देतो, पण हेच पोलीस आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहेत? नाही राहणार. उद्या जर त्या मुलीचं काय बरं वाईट झालं किंवा त्यानं त्या व्यक्तीनं ज्याच्याबरोबर ती गेली, ज्याला ती काही वर्षापूर्वी ओळखते, 2-3 वर्ष त्याला ओळखत असते किंवा 1 वर्ष फार त्याच्या प्रेमात पडते, सर्वस्व अर्पण करते, आणि जर त्यानं अचानक तिला सोडलं तर तिला पुन्हा कायद्याच्या दरवाजात ती जात नाही, तिला आईबाप पाठवतात. पण मग पहिलंच तिच्या बुद्धीला जर समजवलं की यातून या गोष्टी होऊ शकतात, त्यामुळे तू सावध राहा, तर ती राहू शकते. बऱ्याच वेळेला जसं बाहेरील जगामध्ये एखादा व्यक्ती एखाद्या एखाद्या व्यापाऱ्याला लुटतो, एखाद्या महिलेला लुटतो, सोनं चांदी दागिनं चोरून जातो, गोड बोलून एक नोकरीचा आमिष दाखवून लोकांच्याकडनं पैसे घेतले जातात, किंवा भीती दाखवून पैसे घेतले जातात की बाबा तुम्हाला हे असं तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमचं नुकसान होईल, किंवा तुम्ही ही पूजा गाठली नाही तर तुमचं नुकसान होईल, अशी भीती दाखवून जेव्हा लुटलं जातं तेव्हा आपण काय म्हणतो? त्यानं ठगी केली. हा गुन्हा आहे. का तर त्यानं लुटलं लोकांना,
इथं सरळ सरळ भावनांना लुटलं जातं, त्याचं काय? जर तुम्हाला तो व्यक्ती पसंत नाही तर स्वाभिमानानं बाजूला व्हा ना. लोकांना स्वातंत्र्य द्या, पण त्यांना त्याची जाणीव पाहिजे की दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग काय केला पाहिजे. स्वातंत्र्याचा अर्थ हा आहे का की बाबा त्यांना स्वातंत्र्य दिलं म्हणजे त्यांनी व्यभिचारच करायला पाहिजे? व्यभिचार करायला स्वातंत्र्य का द्यायचं आहे? स्वातंत्र्य तर यासाठी दिलं पाहिजे ना, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये काहीतरी असं प्रबल्य, प्रगाढ्य बौद्धिक क्षमता वाढावी, त्यांनी काहीतरी देशासाठी करावं, आणि त्यात त्यांचा नवरा अडसर बनतोय त्यावेळेस तुम्ही करू शकता. त्यांचा नवरा त्रास देतोय त्यावेळेस त्या महिलेला आदरानं मोकळं करण्यासाठी कायद्यामध्ये यायला पाहिजे. पण व्यभिचार करायला त्यांना स्वातंत्र्य देणं आणि कायद्याची मोकळीक देणं ही गोष्ट फक्त घटस्फोटापर्यंत राहत नाही. मग कारण का, जर ती महिला जर पैशाच्या हेतूनं जर लग्न केलं असेल तर ती त्याला सोडेल कशाला? एकतर अशा गोष्टीमध्ये कोणीतरी एक फ्रॉड असतो, एक प्रेमच करत असतो. ज्या वेळेस मग एक जो तो व्यक्ती जो फ्रॉड आहे, जो प्रेम करत नाही पण तो दुसरा तिच्यावरती प्रेम करतो, त्याला माहीतच नाही माझ्यावर प्रेम नाही करत आहे, मग एक वेळेस अशी वेळ येते की ती त्याला संपवून टाकते. का तर तो अडसर बनत असतो तिच्या त्या प्रेमामध्ये. मी असं म्हणत नाही की इथं महिलाच करेल, इथे पुरुषही करू शकतो. की जर तिथे पुरुषाला ती अडचण, जर पुरुषाला ती महिला अडचणीत येत असेल तर पुरुष तिला संपवेल. मग या आधारातच काय होतं आहे की आपण आपल्या संस्कृतीचा तर नाश करतच चाललो आहे, पण सुखी कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करत चाललो आहे. की कायद्याचा दुरुपयोग होऊ नये, कायद्याचा दुरुपयोग करूच नये लोकांनी, म्हणून आपण काहीतरी त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. पण लोकांना स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी कारभार करायची संधी नाही देऊ शकत, हे लक्षात घ्या. अमेरिका ही भोगवादावरती अवलंबून आहे, तुम्ही त्यांचं अंधाकरण करू शकत नाही. तुम्ही अमेरिकेची संस्कृती आत्मसात करू शकत नाही, हे लक्षात घ्या. ती भोगावर आधारित आहे. तिथे लग्न म्हणजे 7 जन्माची 7 असं काही नाही आहे. तिथं कॉन्ट्रॅक्टसारखं आहे. जोपर्यंत आवड आहे, इच्छा आहे, तोपर्यंत राहा एकत्र आणि पुन्हा वेगळे व्हा. भारतात तसं नाही आहे. भारतीय समाज हा 7 जन्माची अपेक्षा ठेवतो. पण तुम्हाला नाही आवडत एखादा व्यक्ती, नाही आवडू शकत एखाद्या स्वभाव, तर तुम्ही वेगळे व्हा. पण स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्याचा जीव घेणं ह्याच्यापेक्षा दुर्दैवी कुठली दुसरी गोष्ट नाही. स्वतः तेवढी हिंमत पाहिजे की दुसऱ्याचं अहित न करता वेगळं होता येतं. तुम्हाला त्रास होत असेल तरी तुम्ही वेगळे होता येतं. पण ज्या वेळेस आपल्याला भोगवाद आणि वासना जेव्हा आपल्या डोक्यावरती चढते ना, त्यावेळेस माणूस ना नेहमी असं करतो की जो प्रेम करतो त्याचाच जीव घेतला जातो, आणि जो वापर करतो त्याला आपण प्रेम करतो असं समजतो. खऱ्या प्रेमाची किंमत समजत नाही, ती तेव्हा समजते जेव्हा तो व्यक्ती गेलेला असतो. ह्यात नुकसान कोणाचं होतं? ह्यात नुकसान दोघांचंही होतं. ज्यानं खून केला, ज्यानं मारलं, त्यालाही जेलमध्ये जावं लागतं, आणि जो मेला त्याची चुकी नसताना तो गेला, त्यानं तर प्रेमच दिलं. तर
आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप आणि विवाहबाह्य संबंधांना मिळणारी जी अघोषित मान्यता आहे ना, नेमकी तीच समाजाचा पाया पोखरत आहे. माहिती आहे, कायदा कशासाठी असतो? कायदा असतो गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे. पण सध्या काय व्हायला लागले माहिती आहे का, आपण चुका करायला परवानाच दिला आहे. जर तुम्हाला जोडीदारासोबत राहायचंच नसेल ना, तर सन्मानानं वेगळेच व्हा. माझा हाच पर्याय आहे की तुम्ही वेगळे व्हा. पण तुम्ही काय करता, दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवता. तुम्हाला पैसा बी पाहिजे आणि तो व्यक्ती बी नको आहे. तो व्यक्ती चालत नाही, मग त्याचा पैसा कसं काय चालतो? तुम्हाला पैसासुद्धा नाही पाहिजे. जो तुमच्यावर खरं प्रेम करतो तुम्ही म्हणता, त्याला विचारा ना, तुझी लायकी नाही आहे का की बाबा तू मला सांभाळू शकशील? तुमची स्वतःची कुवत नाही का की तुम्हाला जर दुसरा एखादा आवडतोय तर तुम्ही असं समजा ना की बाबा मी पैसा कमवेन, मी काय मेहनत करीन, मी काहीतरी करीन. दुसऱ्याच्या पैशावर डोळा कशाला ठेवायचा? आणि दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवून त्याचा जीव घ्यायचा, हा कोणता नाही आला? तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे ना, पैसा कमवण्याची, कष्ट करण्याची. ज्याच्यावर प्रेम करताय त्याच्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करताय, त्या हरामखोराला विचारा ना की बाबा तू काय करू शकतोस माझ्यासाठी? तू पैसे कमव, तू मेहनत कर. ही तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे त्याला बोलण्याची. आणि जर ती नसेल तर काही फायदा नाही आहे. अशा व्यक्तीशी पळून जाऊन तुम्ही लग्नही कराल पण सुखी नाही राहणार. जर तुम्ही ह्या व्यक्तीशी सुखी नाही राहू शकले तर त्याच्या संग कसं काय सुखी राहाल? सगळे इथून तिथून सगळे सारखेच असतं, सगळे मानव सारखेच असतात. तुम्हाला असं वाटतं की कोणतरी वेगळा आहे, की बाबा ठीक आहे बाबा याच्यातून मला काय भेटलं नाही, चला दुसऱ्यासोबत लग्न करू, तिथं काहीतरी मला सुख भेटेल. नाही भेटू शकत, कधीच नाही भेटू शकत. एकटे राहा पण चांगलं जीवन जगा. आणि जर एखाद्या संग लग्न करायचंच आहे आणि तो जर तुम्हाला सांगतोय की तू बाबा त्याचा पैसा आण मग आपण एकत्र राहू, तर समजून जा काय लायक आहे तो व्यक्ती. त्याची लायकीच नाही आहे, त्याला तुम्ही तुमचं आपलं म्हणायला लागले. पहिले त्याला विचारा की बाई तुझी कुवत आहे का? तू मला सांभाळू शकतो का? आणि तुम्ही स्वतःला विचारा की उद्या त्यानं सोडलं तर मी स्वतः जगू शकते का? माझ्यात ती हिंमत आहे का? आणि तेव्हा पाऊल उचलायचा असतो. तेव्हा पाऊल उचलायचा की मी करते नक्की कोणासाठी करते, नाही तर आगीतनं उठून फपुट्यात पडल्यासारखं होतं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं येतं. हे लक्षात घ्या, सोपं काम नाही आहे. खरं वासनेत माणूस काहीही करून जातो, पण नंतर पश्चात्तापाची वेळ येते तेव्हा काही भेटत नाही हातात, रडत बसावं लागतं. हे लक्षात घ्या. नंतर दुःखी होऊन जीव जाण्यापेक्षा चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काहीतरी जीवनात चांगलं करा, चांगला उद्देश बघा, जर जीवन सुखी करायचं असेल तर. आणि स्वतःमध्ये सामर्थ्य असल्याशिवाय निर्णय नका घेऊ. दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवून निर्णय कोणताच घेऊ नका, काही फायदा नाही होत. म्हणजे याचा पैसा लुटून तुम्ही दुसऱ्यासोबत सुखी राहण्याचा विचार करताय, याला मारून तुम्ही दुसऱ्यासोबत सुखी राहण्याचा विचार करताय. शक्य आहे का? दुसऱ्याच्या मृत्यूवरती तुम्ही तुमच्या घरात सुख नाही आणू शकत, हे लक्षात घ्या. कधीच नाही येऊ शकत. पण माणूस नेहमी तीच चुकी करतो. स्वार्थाची शिक्षण पद्धती आणि रोबोट मुलं. आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय माहिती आहे का? आपण आपल्या मुलांना ना इंजिनियर बनवतोय, डॉक्टर बनवतोय, कलेक्टर बनवतोय, पण त्यांना माणूस बनवत नाही. त्याचा परिणाम काय होतो? कलेक्टरला मानवता नाही राहत. डॉक्टर पेशंटकडे मानवतेच्या विचारानं बघतच नाही. आणि इंजिनियर रस्ते, पूल बघा. आता तुम्हीच विचार करा, ज्यांच्यात मानवता जिवंत आहे ते कधीही भ्रष्टाचार, नुकसान कधी करणार नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत पैसा बघणार नाहीत, माणसाचा विचारसुद्धा करतील. आजचं शिक्षण मुलांच्या मेंदूत फक्त यश आणि पैसा भरत आहे, माहीत आहे तुम्हाला. आपण त्यांना स्मार्ट बनवलं, पण त्यांच्यातल्या ना संवेदना सगळ्या मारल्या. आपण त्यांना कमी बुद्धीचे रोबोट बनवले, माहीत आहे. ज्यांच्याकडे डिग्री तर मोठी आहे पण हृदय खूप खूप लहान आहे, माहीत आहे. हृदयच नाही त्यांच्याकडं. जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीचा आदर करण्याऐवजी आपल्या बॉसचा आदर करते,
तर विचार करा, बाहेरील व्यक्तीला जास्त महत्त्व देते तेव्हा समजून जा की संस्कारात मोठी चुकी झाली. अरे बाहेरच्या नालायकांना खुश करून काय मिळणार तुम्हाला? घरच्या नवऱ्याची इज्जत नाही, बाहेरच्या माणसाची इज्जत करून काय मिळणार? ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे त्याची आपण इज्जत नाही करत. ज्या बायकोबरोबर आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे तिची इज्जत नाही करत आपण कुणाची इज्जत करतोय? बाहेरील लोकांची. म्हणजे तुम्ही बाहेरच्या लोकांना खुश करण्यासाठी ना घरच्या लोकांना तुम्ही दुःखी करत चाललाय. आणि घरातील या विभीषणांच्यामुळं ना, हे घरात जे विभीषण आहेत जे दुसऱ्यांना खुश करायला बघतात ना, यामुळे लंका, जशी त्या विभीषणामुळे लंका जळली होती, तसंच हे घरामध्ये जे विभीषण आहेत ना, हे विभीषण आपले कुटुंब व्यवस्था जाळायला लागलेत. यामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांच्या घरचे पण सामील असतात की नवऱ्याची इज्जत करायला सांगणं हे तिच्या आईचं सुद्धा कर्तव्य असतं. जेव्हा ती आपली मुलगी नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट करते किंवा वाईट बोलते, जर ती ऐकण्यायोग्य असेल तर ठीक आहे, जर नसेल तर तिथंच तिला समजवायला पाहिजे की बाई, नवऱ्याची तू इज्जत नाही करणार तर कोण करणार? जर तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीची इज्जत नाही करणार तर शेजारी येऊन करणार का? तुम्ही जर बदनामी करत असाल तर सगळे येऊन बदनामी करणार, कोणीही त्याची इज्जत ठेवणार नाही. हे लक्षात घ्या. इज्जत तुम्हालाच ठेवावं लागेल. तुम्ही बाहेरच्यांना खुश ठेवता तर कसे घरं एकत्र राहतील? कुटुंब व्यवस्था तर जाळच लागणार. कुटुंब व्यवस्थेला तुटणारच आहेत, त्या टिकणार नाही आहेत. एकमेकाची खूनच करत राहणार या व्यवस्था. एक तर ते कोर्टामध्ये फेऱ्या मारत राहतील का तर आम्ही कधी सन्मानच केला नाही. घरच्या व्यक्तीपेक्षा आम्ही बाहेरच्या व्यक्तींचा सन्मान केला, परिणाम आम्हाला कोर्टात जावं लागलं घटस्फोटासाठी. एकदाचंच मोकळं. पण सन्मान केला तर बाहेरच्या व्यक्तीला खुश करून तो तुमच्याबरोबर काय, तो तुम्हाला करणार आहे काय? मदत करणार तो? बाहेरच्या व्यक्तीला तुम्ही कितीही खुश केलं तरी अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं तो तुमच्यासोबत राहील, किंवा स्वार्थ बघून तो तुमच्याशी नातं जे काय आहे ते जोडल. पण स्वार्थ संपताच तो तुम्हाला लात घालायला कमी नाही करणार. आणि तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्ती ज्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे त्याला खुश ठेवायला तुम्हाला वेळ नाही आहे. तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना खुश ठेवताय. जर तुम्हाला वाटत असेल की कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहावी, तुमचं घर सुखी राहावं, तर आधी तुम्ही ना तुमच्या घरच्या व्यक्तीची सन्मान करायला शिका. तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सन्मान करण्यापेक्षा घरच्या व्यक्तीचा करा. बाहेर तुम्हाला जलील करणार तुमचा नालायक बॉस, जो तुम्हाला इज्जत देत नाही, त्याची तुम्ही इज्जत करता आणि घरच्या माणसाची इज्जत करत नाही. घरच्या माणसाला नावं ठेवता. ही कोणती पद्धत आहे? आपल्या बापाची इज्जत कधी करत नाही आणि तिथं जाऊन ऑफिसमध्ये जाऊन बॉसच्या पाया पडता, त्याची बुटं पॉलिश करता. अरे स्वाभिमान आहे की नाही? स्वतंत्र भारतात राहून तुम्ही स्वतंत्र असताना तुम्ही हा नालायकपणा करता. आपल्या बॉसला खुश करण्यासाठी तुम्ही जो नालायकपणा करता येईल तो करता. चाटण्याची एक लिमिट असते, त्या लिमिटच्या पण बाहेर जाऊन तुम्ही करता. मग त्यावेळेस तुमचं ही आत्मीयता कुठं मेलेली असते? जेव्हा तुम्ही तुमच्या घरी येता. तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही का बरं हेच गोष्ट अवलंबत नाही? जेवढी तुम्ही बॉसच्या चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता त्यातला थोडा काही पर्सेंट जरी तुम्ही तुमच्या घरच्या लोकांसाठी दिला आणि घरच्या लोकांसाठी तो वेळ दिला आणि घरच्या लोकांसाठी तुम्ही जर ते वेळ देऊन त्या पद्धतीनं केलं तर तेही खुशच राहतील ना. तुम्हाला बॉसला खुश ठेवायला जमतं का? तो पगार वाढवतो म्हणून. वर्षातून एकदा तो पगार वाढवेल. तो पण तुम्हाला असं भासवेल की तुमची लायकी नसताना तुम्हाला वाढवला. तुम्ही त्याची चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता. ना परमेश्वराचं नाव घेतलं, ना आपल्या घरच्या लोकांची किंमत केली. अशानं कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहणार आहेत का? कुटुंब व्यवस्थेचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जाऊन 4 तुकडे कमवून आणले, 4 पैसे कमवून आणून घरामध्ये दिले, सगळे व्यवस्थित आणल्या, बंगला तुम्ही बंगला बांधून दिला, कपडे घेतले, दागिने घेतले म्हणजे कुटुंब बनत नसतं. कुटुंब बनवण्यासाठी तुम्हाला त्याग द्यावं लागतं, समर्पण द्यावं लागतं. घरामध्ये पण तेवढा सन्मान द्यावा लागतो प्रत्येक व्यक्तीला. भले तो तुमचा मुलगा असो, तुमची बायको असो, तुमचे आईवडील असो, तुम्ही सन्मान द्यावा लागतो. तुमची बायको तुमच्या आईबापाचा सन्मान करत नाही म्हणून तुम्ही बोंबलतात. तुम्ही किती सन्मान केला आईबापाचा? तुम्ही तुमच्या आईबापाचा सन्मान करत नाही, मग ती काल आलेली बाई ती का सन्मान करेल? लोक म्हणतात बाई आल्यानंतर घरं फुटली, पण फुटायला तुम्हीही कारणीभूत होते ना. तुम्ही समजवलं का नाही? जेव्हा एखादा नवीन व्यक्ती तुमच्या घरात येतो तेव्हा तुमचं कर्तव्य बनतं की त्याला समजवणं, त्याला राहणीमान शिकवणं.
काय बरोबर काय चूक हे शिकवणं. कदाचित ती तिच्या घरातील पूर्वजन्माचे पूर्वाग्रह घेऊन आलेले असेल तुमच्या घरामध्ये. तुमची जिम्मेदारी नाही तिला समजवायची. त्या नवीन व्यक्तीला समजवून तुमच्या पद्धतीनं जीवन जगायला तयार करणं, तिला विश्वासात घेणं. बाहेरचा व्यक्ती येऊन फायदा तेव्हाच घेतो जेव्हा तुम्ही कमजोर निघता, तुम्ही कुठेतरी कमी निघता, तुम्ही कुठेतरी अपमान करता, त्या व्यक्तीला त्रास देता. तुम्ही त्या व्यक्तीला त्रास देणं बंद करा, तुम्ही त्याचा सन्मान करायला शिका. बाहेर जेवढं चाटण्यामध्ये वेळ वाया घालवता ना, त्याच्यापेक्षा थोडं कमी जरी वेळ देता आला तरी द्या, पण आपल्या घरी असणाऱ्या आपल्या बायकोला, आपल्या मुलांना आणि आपल्या आईवडिलांना जरा योग्य सन्मान द्यायला शिका. त्यांना तो सन्मान द्यायला शिका. त्यांच्या काही चुका दुर्लक्षित करायला शिका, ज्या करण्यायोग्य असू शकतात. जिथं ते चुकतात तिथं त्यांना समजावून सांगा, ही चूक झाली नाही पाहिजे पुन्हा. विश्वासात घेऊन प्रेमानं नातं हाताळायचे का. जेव्हा तुम्ही हे प्रेमानं नातं हाताळता ना, तेव्हा कुटुंब व्यवस्था व्यवस्थित टिकते. नाहीतर नात्यांचा बाजारच मांडला जातो. नाहीतर त्याही बाईमध्ये ही भावना निर्माण होते की मीही बाहेर कामाला जाते, मीही कमवून आणते, मग सगळं काम मीच करायचं का. हा जेव्हा भाव तयार होतो ना दोघांच्यामध्ये, कुटुंब व्यवस्था तुटायला चालू होते. जेव्हा दोघांच्यामध्ये हा भाव निर्माण होतो की मीही काम करते आणि मीही काम करतोय, मी दिवसभर काम बाहेर करतोय, दिवसभर मरतोय, तेव्हा तू 2 वेळचं खातेस, अशी भावना जेव्हा निर्माण होते, तेव्हा समोरच्याला तुम्ही जेव्हा हीन समजता, तेव्हा तो व्यक्ती संधीचा फायदा उठवतो. त्याला संधी मिळताच तो त्याचा फायदा उठवतो. त्यामुळे तुम्ही संधीच देऊ नका. तुम्ही मदत करा. स्वतःच्या घरासाठी काम केल्यानं काही वाईट होत नाही. मित्रांच्या बरोबर टवाळक्या मारण्यापेक्षा, गप्पा मारत बसण्यापेक्षा सन्मान द्यायला शिका. बाहेर जेवढा तुम्ही सन्मान देता, बाहेर जेवढं नालायकी दाखवता, जेवढा सन्मान देऊन दाखवता, सर करून दाखवता, त्यातले 1% जरी तुम्ही तुमच्या घरी जर तो सन्मान दिला ना, तुमच्या कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहतील. ज्याला जायचा तो असाही जाईल, पण तुम्ही प्रयत्न तरी करू शकता. तुम्हाला तुमचीही चुकी समजली पाहिजे. पुढच्या पिढीची भीती आणि भविष्याचा विनाश, या सगळ्यात सर्वात मोठा परिणाम कुणावर होतो माहिती आहे का. आपल्या मुलांच्यावरती. आजची तरुण मुलं ना लग्नापासून लांब पळत चाललेत माहिती आहे का. कारण काय, अरे त्यांना भीती आहे, उद्या माझी बायको पळून गेली तर, तिने माझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर. हा विचार जर मुलांच्या मनात घर करत असेल तर विचार करा आपण काय घडवतो आहे. जर अशी गोष्ट जर समाजामध्ये चालली तर समाजात विश्वासच जर उरलाच नाही तर लग्न व्यवस्था टिकणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि जर लग्न व्यवस्था टिकली नाही तर संस्कृती वगैरे सोडूनच द्या, महिलांचं शोषण अजून वाढेल. कारण प्रत्येकजण व्यक्ती ना महिलाकडं भोगाच्या हिशोबानं बघेल. जो आताही बघतोय त्यावेळेस तो अजून एक्स्ट्रीम लेवलला बघेल, कारण त्याला लग्न करायची गरजच नाही आहे. फक्त आपली इच्छा पूर्ण करायची आणि मोकळं व्हायचं आहे. ह्यात महिलांचं नुकसान जादा होईल. आपल्याला लग्न व्यवस्था टिकली तर समाज टिकतो. आणि समाजाला जर टिकायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरच्या व्यक्तींना संस्कार लावणं हा त्याचा पर्याय आहे, हे लक्षात घ्या. आपण म्हणतो भारत महान आहे, पण देश केवळ जमिनीच्या तुकड्यानं महान होतो का हो. तो महान होतो तिथल्या लोकांच्यामुळं. ती लोक जे आहेत ना त्यांनी काहीतरी महान काम केलेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. ते लोक इतके क्रूर बनत असतील जे स्वतःच्या घरच्या व्यक्तीचाच खून करत असतील, जे ज्याच्यावरती ते प्रेम करतात त्याच्यावरती ते त्याचाच खून करत असतील, तर तुम्हाला वाटतं या लोकांच्याकडे तुम्ही अपेक्षा ठेवू शकता हे देश महान करतील म्हणून. जे स्वतःच्या घरातील व्यक्तीची, आपल्या आईची, आपल्या बापाचा खून करतात, आपल्या आईबापाला आपल्या घरातून बाहेर काढतात, ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांना घराच्या बाहेर काढतात, जे मुलं जे भाऊ दोन्ही एकत्र राहिले, लहानाचे मोठे झाले, ते एकमेकाचा तिरस्कार करत असतील, तर असे व्यक्ती देशाने महान होणार आहेत का. तुम्ही न भांडणं करता लांब राहू शकता,
तुम्ही तुमच्या तुमच्या लेवलवरती काम करू शकता. असं नाही म्हणत की सगळे चांगलेच असतात, कारण का अर्जुन आणि दुर्योधन भाऊच होते. पण एक बेअक्कल असतो, एक अक्कलवाला नसतो, फरक आहे. पण लांब राहून पण तुम्ही शांततेचा पर्याय निवडू शकता. जोपर्यंत शेवट अंतिम युद्धाची तयारी होत नाही तोपर्यंत पण प्रयत्न करू शकता. पण तुम्ही प्रेम करणाऱ्या व्यक्तीलाच तो गळ्यात पडतोय म्हणून मारणं, असा व्यक्ती देश महान करणार आणि त्याच्याकडे तुम्ही कशी अपेक्षा ठेवणार की देश महान करेल म्हणून. आणि आता वेळ आली आहे बघा, तुम्हाला शेवटचं सांगतोय की अजून वेळ गेली नाही. आपल्याला पुन्हा एकदा तुमचं जे मूळ आहे ना, रूट, त्याच्याकडं वळावं लागलं. मुलांना फक्त शिक्षण देऊ नका. शिक्षण देऊन तुम्ही रोबोट बनवायला लागला. त्यांना शिकवा, दुसऱ्याचा सन्मान करायला शिकवा. त्यांना शिक्षण द्या पण स्वार्थातून देऊ नका. स्वार्थ बाजूला ठेवा. मुलांना माणूस बनवण्याचं ट्रेनिंग द्या. आपल्या मुलींना शिक्षण द्या. नाती कसं टिकवायची हे त्यांना शिकवा. त्यांना संयम, त्याग शिकवा. त्यांना समजवा कुठं विरोध केला पाहिजे आणि कुठं विरोध नाही केला पाहिजे. पाणी द्यायला सांगितलं म्हणून घटस्फोट मागणं किंवा चपाती मागितली म्हणून घटस्फोट मागणं, याच्या इतका मूर्खपणा जगात नाही. छोट्या छोट्या भांडणावरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोटापर्यंत आपलं प्रकरण जाणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. जर समाज आज गप्प बसला आहे, तो जर बदलायला तयार नसेल तर त्याचा विनाश होण्यापासून कोणी नाही रोखू शकत. बाहेरील शत्रूची गरज पडणारच नाही. तुम्ही स्वतःच तुमचा विनाश करायला पुरेसे आहात, कारण तुमचा मेंदू आहे ना तेवढा सक्षम आहे. त्यामुळे स्वतःचे शत्रू बनू नका. जर तुम्हाला पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे, नात्यांच्यामधला विश्वास वाढवायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. नुसतं घर बांधू नका. घर म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती नाही आहेत, लक्षात घ्या. घराला घरपण येतं, घराला घरपण आणावं लागतं आणि ते मिळून येतं. तुम्ही जेव्हा एक कुटुंब म्हणून राहता ना, तेव्हा एकत्र स्वार्थ नसायला पाहिजेत. जेव्हा स्वार्थ निर्माण होतात तेव्हा देश नाही निर्माण होत. खऱ्या अर्थानं आपला देश आणि आपला समाज तेव्हा बनल जेव्हा तुम्ही घराला घरपण आणाल. हे लक्षात घ्या. बाकी माझं एवढंच म्हणणं आहे, एकत्र राहा. कुटुंबाला तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करा. जिथं मुस्कटदाबी होते तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करा. मार खाऊन जगू नका, अन्याय सहन करून पण जगू नका. तुम्ही तुमच्या महिलेला सन्मान द्या, तुम्ही तुमच्या बायकोला सन्मान द्या. जर ती कामाला नसेल तर तिला खर्चाला पैसे पण द्या, की जेणेकरून तिला बाहेरून पैसे मागण्याची वेळ आली नाही पाहिजे. दिवसभर तीही घरी काम करते, तिचाही सन्मान करा. तिच्या कामात हातभार लावा. तिला असा भासूनच देऊ नका की तुमचं तिच्यावर प्रेम नाही. कुठंतरी तुम्ही दुसऱ्याकडे तिनं प्रेम शोधायची गरज पडली नाही. आणि तुम्ही असं करा की त्यानं कुठं बाहेर जाऊन प्रेम शोधू नये. जसं बाहेरच्या व्यक्तींना तुम्ही खुश करायला बघता ना, तिथं कसं तुम्ही लगेच गेल्या समोरच्या व्यक्ती, बाहेरचा व्यक्ती असतो, किती सन्मानानं वाकून जावं इतकं सन्मानानं बोलता. तुम्हाला कसं काय जमतं बरं ते? तुम्ही सिनेमात नाटकमध्ये काम केलेलं आहे का? अजिबात नाही. पण तुम्हाला कळतं ना की अरे बापरे, ह्याच्या संग किती सन्मानानं बोललं पाहिजे. तुम्हाला कसं काय कळतं बरं तिथं आवाजाव बोललं पाहिजे? एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर तिथं कसं काय तुम्हाला कळतं एकदम सभ्य बनलं पाहिजे? एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अपमान वाटतं की नाही? तिथं आतमध्ये गेल्यानंतर तिथली वातावरण बघून तुम्हाला स्वतः समजून येते की आपली काय आहे. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कसं काय तुम्हाला सन्मान येतो? कसं काय तुम्ही त्या पोलिसासमोर एकदम म्हणजे खाली वागता? कसं काय? तलाठी तहसीलदाराकडे तुमचं काम करायचं असलं तर तुम्ही किती गोड बनता. तुम्ही असे आहात का? पण नक्की नाटकच करता ना. तुम्ही नकली आहात, तुम्ही नकली लोक आहात. तुम्ही तिथं नाटक करता. कसं काय करता बरं तुम्ही? तुम्हाला ते जमलं, नाटक तिथं जमतं. तुम्हाला जमतं सगळं. कुणापुढं गोड बोलायचं, कुणापुढं तिखट बोलायचं, हे तुम्हाला सगळं जमतं. मग हा तुमचा शहाणपणा घरामध्ये पण येऊ दे. हा जो शहाणपणा तुम्ही बाहेर दाखवता, भीतीमुळे दाखवता,
मग घरी तोच सन्मानानं दाखवा ना, जर घरं टिकवायचे असतील तर. आणि असंच कोर्ट कचऱ्या खून करून घ्यायचे असतील तर मग जसं चाललं तसं चालून द्यायचं. घरच्या लोकांना सन्मान द्या, बाहेरच्या नालायकांना सन्मान देऊन मिळणार काय? तिथं तुम्ही व्यवहारापुरतं नाटक करा. तिथं तुम्हाला जर गोड बोलायला जमतं तर तुम्हाला घरीही गोड बोलायला जमलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आपल्या बापाला अक्कल नाही म्हणता, पण तुम्ही तुमच्या बॉसला बेअक्कल असून सुद्धा तुम्ही त्याचं ऐकून घेता. का बरं ऐकून घेता? का तर तुम्हाला माहिती आहे तिथं जर उलटं बोललो तर आपली नोकरी जाईल. हिंमत नाही होत ना. त्यामुळं म्हणतोय, शेवटी एकच सांगेन की तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचा सन्मान करायला शिका. सन्मानाची गरज तुमच्या घरच्या लोकांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.